समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं। त्यांचा यशोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। चला सर्व संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात। क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी या संघाचे संघ मालक सुनील भाऊ आटुगडे आणि मयूर जाधव यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी या संघाचे संघ मालक सुनील भाऊ आटुगडे आणि मयूर जाधव यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। यानंतर एसडी लॉयन्स या संघाचे संघ मालक संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। एसडी लॉयन्स या संघाचे संघ मालक संतोष भाऊ शिरसट यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर आदिरा स्ट्रायकर या संघाचे संघ मालक प्रतीकदादा पाटील, जयदीप पाटील सोन्या आणि विकास खोत यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या संघाचे संघ मालक सचिनजी मस्के साहेब, निलेशजी पाटील आणि अजयजी शिंदे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर एमव्ही टायगर या संघाचे संघ मालक राजू शिंदे साहेब यांचा देखील सन्मान आणि महेशजी चोरमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। यानंतर मातोश्री प्रतिष्ठान संघाचे संघ मालक आदरणीय प्रकाश पाटील मामा यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे संघ मालक। यानंतर दादा बॉयज या संघाचे संघ मालक शंकरदादा मोहिते यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। दादा बॉयज या संघाचे संघ मालक शांतारामजी कदम साहेबांना मी विनंती करतो की यानंतर साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघ मालक सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाचे संघ मालक अरुणदादा मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाचे संघ मालक अरुणदादा मोहिते यांचा सन्मान आपण करत आहोत। त्याचबरोबर 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी या संघाचे संघ मालक विकास भाऊ कारंडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। फाइव स्टार स्पोर्ट या संघाचे संघ मालक सचिनजी पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी चे कॅप्टन अमर मराठे यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। सचिन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण करत आहोत। यानंतर ज्यांची उपस्थिती आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आज आपण आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला सर्व खेळाडूंना विनंती असेल कृपया समोर या। सर्व खेळाडू
आपणाला विनंती करतो की रात्रीचे 12 वाजलेत परंतु ही मान्यवर खास करून आपल्यासाठी आहेत तर त्यांच्यासाठी तुमचा वेळ द्या. शशीभाऊ चला पुढे या. सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो या. हर्षल दादा या पुढे. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय सम्राट सिंग नाईक भैया यांच्यासाठी, कारण की खास करून ज्या व्यक्तिमत्वानं शिराळा तालुक्यातल्या युवकांच्यासाठी दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने ज्यांची हजेरी लावली आणि आज जर पाहिलं तर 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी ज्याने आम्हाला पुरस्कृत केल्या ते माजी सभापती शिराळाचे सन्माननीय सम्राट सिंग नाईक भैया यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय शंकरदादा मोहिते आणि शांतारामजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते, विशाल भाऊ नाईकवडे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज खास करून ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. आदरणीय सम्राट सिंह नाईक भैया सातत्याने 32 शिराळा तालुक्याच्या पाठीशी, 32 शिराळा क्रिकेटशी प्रामाणिक असणारे व्यक्तिमत्व आदरणीय सम्राट सिंह नाईक भैया यांचा सन्मान या ठिकाणी शंकरदादा मोहिते, विशाल भाऊ नाईकवडे आणि शांतारामजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते शांतारामजी कदम साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. विशाल भाऊ नाईकवडे यांच्या शुभ हस्ते शांतारामजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेट्टी यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. बत्तीस शिराळा प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे ते आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेट यांचा सन्मान आणि यानंतर मी विनंती करेन आदरणीय सम्राट सिंह नाईक भैया यांना की फक्त 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपल्या 32 शिराळा प्रीमियर लीगची आज फायनल मॅच आणि या फायनल मॅचसाठी मला आमंत्रित केलं याबद्दल आपल्या सर्व 32 शिराळा असोसिएशनचं आणि आपल्या तालुक्यातील सर्व युवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले बरेच वर्ष आपण अशा पद्धतीच्या स्पर्धा आपण तालुक्याअंतर्गत आपण इथं भरवतो आणि आपल्या तालुक्यातील सर्व खेळाडूंचा आणि त्या खेळाचा सन्मान करण्याची संधी आपण इथं सर्व आयोजकांच्या माध्यमातून करतो. निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा तुम्ही आयोजित करता. ह्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्यातील असतील किंवा बाहेरचे तालुक्यातील जे मांगडे शेट असतील किंवा आणखी कदम वगैरे हे सर्व मंडळींचं आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभतं. निश्चितपणे तुम्ही जे सहकार्य मागता त्याला कोण नाही म्हणत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ही क्रिकेट वाढवायचं आहे, आपल्याला ही स्पर्धा वाढवायची आहे. आपल्याला आपल्या तालुक्यातील खेळाडू जसं विजय पावलेंसारखा जो खेळाडू जो आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती गाजवतोय अशा पद्धतीचे खेळाडू आपल्याला इथं निर्माण करायचे आहेत आणि त्याला कुठेतरी बेस असावा, कुठेतरी त्याला प्रोत्साहन असावं म्हणून अशा पद्धतीच्या चांगल्या स्पर्धा शंकरदादांच्या माध्यमातून असून दे किंवा आपल्या विशाल भाऊंच्या माध्यमातून असून दे किंवा आपल्या ह्या पूर्ण 32 शिराळा असोसिएशनच्या माध्यमातून असून दे अशा होणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा इथून पुढं व्हाव्यात. ह्या स्पर्धा दादा आपण मुंबईत घेतोय, आता गावाकडे चालू केल्या आहे. हे जर सुद्धा चांगल्या पद्धतीचं गावाकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं स्वरूप आपण अरुणदादा आपण चांगल्या पद्धतीनं करूया आणि त्यासाठी लागणारं सहकार्य आमचं वैयक्तिक नाईक मंडळींचं निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं असणार आहे. आणि
अशा पद्धती ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये राजकीय वक्तव्य करायचे नाहीत म्हणून मी काय जास्त दादा बोलत नाही, नाहीतर बरंच बोलण्यासारखं असतंय. पण अशा पद्धतीच्या स्पर्धा व्हाव्या, चांगल्या व्हाव्या, ह्यासाठी प्रोत्साहन आपण सर्व मंडळीने द्यावे. आपल्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. ज्या संघ मालकांनी चांगल्या पद्धतीने आपले खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन देऊन आपली एक चांगल्या टीम इथं चांगल्या तयार केल्या, त्या सर्व संघ मालकांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या इथं कॉमेंट्री होत्या, चांगल्या पद्धतीचा आयोजक इथं असतात, म्हणजे अगदी शिंगवादकापासून ते अगदी अंपायर पासून ते सगळे आपल्या युट्यूबर पासून फोटोग्राफर पासून ते इथं सर्व जे इतकं मायक्रो प्लॅनिंग आपल्याला निश्चितपणे कुठेही बघायला मिळत नाही ते आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला बघायला मिळतंय. म्हणजे निश्चितपणे कुठंतरी आपण चांगल्या दिशेनं निघालोय. मगाशी माझं मांगडे शेठचं बोलणं झालं, कुठंतरी व्यसनाधीनच्या आधारे कुठंतरी कोणतरी जाण्यापेक्षा कुठंतरी आपल्या जे काय युवक आहे त्याच्या मन, मेंदू आणि मनगटाला कुठंतरी ताकद मिळवण्यासाठी आणि त्याला चांगली योग्य दिशा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. निश्चितपणे मी मगापासून बघत होतो, एकही मुलगा मोबाईलवरती कोण नव्हता, सगळे ह्या क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व होते. म्हणजे आजच्या युगामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा होणं फार गरजेचं आहे. त्या मुलांना म्हणजे मोबाईलच्या व्यसनातून बाजूला काढून मैदानी खेळामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं फार गरजेचं आहे आणि हे या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. याबद्दल मी सर्व आयोजकांना आणि सर्व सहभागी खेळाडूंना मी मनापासून धन्यवाद देतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी विशेष सर्व आयोजक मंडळींचं, विशाल भाऊ, शंकरदादा आणि सर्वच मंडळींचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. निश्चितपणे माझ्यावर आलेल्या सर्व मंडळींचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे अशा पद्धतीच्या स्पर्धा आणखीन याचं स्वरूप, याचं ग्लॅमर वाढवू, त्यासाठी लागणारं योग्य ते सहकार्य आपण सर्वजण मिळून एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म तयार करू आणि एक शिराळ्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव अभिमानानं सगळ्या जगामध्ये होईल अशा पद्धतीचं आपण नियोजन करू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. त्याचबरोबर मी विनंती करेन सम्राट सिंग नाईक भैया की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आली ती शंकरदादा मोहिते आणि विशालभाऊ नाईकवडे यांचा जर सत्कार राहिला तर कुठेतरी नक्कीच कमी जाणवेल आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभास या ठिकाणी घेण्यात यावा अशी मी विनंती करतो. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. शंकरदादा मोहिते आणि विशालभाऊ नाईकवडे, दो दिल एक जान. तालुक्यासाठी जर पाहिलं तर अगदी मुंबईमध्ये क्रिकेट अस्तित्वात आल्यानंतर या दोन्ही व्यक्तिमत्वाने भरपूर मेहनत घेतली आणि आज जर पाहिलं तर त्यांच्या स्वप्नामधील डे नाईट स्पर्धा त्याने आज करून दाखवली आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आदरणीय सम्राट सिंग नाईक भैया यांच्या शुभ हस्ते विशालभाऊ नाईकवडे आणि शंकरदादा मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. सेमीफायनल सामनावीर या ठिकाणी त्यांच्यासाठी खास कॅश प्राइज होतं ते क्रांतीभूमी बेळाशे आणि दुसरे पण 32 शिराळा चे संघ मालक रामभाऊ यमगर यांच्या माध्यमातून सेमीफायनल 1 चे सामनावीर त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि सेमीफायनल 2 चे सामनावीर विजय पावले आणि विजय रेठरेकर हे दोन खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे. सेमीफायनल क्रमांक 1 विजय रेठरेकर यांना 1000 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते. तर मी विनंती करेन विजय पावले सरांनी की आपण देखील या सेमीफायनल क्रमांक 1 च्या सामनावीरासाठी 1000 रुपयाची कॅश प्राइज, सेमीफायनल क्रमांक 2 च्या
सामनावीरासाठी 1000 रुपये क्रॅश प्राइज आणि फायनलच्या सामनावीरासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. क्रांतीभूमी 82 चे संघ मालक आणि अर्धशतकासाठी देखील 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे विजय पावले यांना. क्रांतीभूमी 82 आणि दोस्ती 32 शिराळा संघाचे संघ मालक आदरणीय रामभाऊ यमगर साहेबांच्या माध्यमातून हे संपूर्ण कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. यानंतर आपण वळूया वैयक्तिक पारितोषिकाकडे. जिथे या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब या ठिकाणी दिला जाईल आणि बेस्ट फिल्डर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल आणि सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं माने या नावाने मानेवाडी गावचे सचिन माने ठरलेत 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर साठी आकर्षक या ठिकाणी मिक्सर या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर ट्रॉफी आदरणीय IAS ऑफिसर राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून मिक्सर, त्याचबरोबर आदरणीय सम्राट सिंग नाईक भैया या शुभ हस्ते एक आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि सन्माननीय विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर हा किताब या ठिकाणी दिला जाते. यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आम्ही देणार आहोत. आणि तो किताब या ठिकाणी मान्यवर सचिन दादा पाटील आणि नितीन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि हा किताब घेण्यासाठी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत येळापूर गावचे विजय रेठरेकर, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 विकेट चांगली गोलंदाजीने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती दादाबॉयज या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं. ते विजय रेठरेकर ठरले होते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी LED टीव्ही आहे आणि आकर्षक ट्रॉफी LED टीव्ही आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. ते आदरणीय 82 गावचे सुपुत्र IAS ऑफिसर राहुल पाटील साहेबांनी आणि ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. ते सन्माननीय सम्राट सिंग नाईक भैया यांच्या माध्यमातून. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय या ठिकाणी मांगले गावचा स्टार खेळाडू अर्थातच दत्ता बांबोडेकर हा खेळाडू ठरलाय 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उत्कृष्ट फलंदाज. आणि 105 रन तब्बल या स्पर्धेमध्ये महेशजी चोरमारे साहेब आणि राजू शिंदे यांच्या आणि अमित सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा किताब दिला जाईल. दत्तय्या आज बेस बॅटर दत्ता बोलावं लागतं आणि आता टीव्ही ठेवून जा तुला बोलण्यासाठी आम्ही जबरदस्ती करणार नाही. आज
32 शिराळा प्रीमियर लीग 6वं पर्व सातत्याने दादाबाई या संघामध्ये आयकॉन खेळाडू अनेक वर्ष आयकॉन खेळाडू खेळत असताना दत्ताची बॅट कुठेतरी बोलत नव्हती, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅट बोलू लागल्याने दादाबाई या टीमला फायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोलाचं योगदान राहिले आणि आज उत्कृष्ट फलंदाज हा किताब तुम्हाला प्राप्त होतोय. कशा भावना आहेत आपल्या? खूप छान वाटतंय. नियोजन वगैरे चांगलं होतं. दादाबाईच्या टीममधून मी म्हणजे कंटिन्यू खेळतोयच. जे लीग आता चालू आहे तोपर्यंत मी विजयदाचा फोन आला लीग लागल्या म्हटलं की आयकॉन मीच असतोय फायनल. मग त्या भारी वाटते. उत्कृष्ट फलंदाज मिळाला. चांगलं नियोजन होतं. फायनलला थोडा जरा कमी पडलो. थोडी बॉलिंग वगैरे खराब झाली, बॅटिंग झाली नाही माझी. तर थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. थँक्यू सो मच. हे होते दत्ता बांबोडेकर जे 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व 6चे उत्कृष्ट फलंदाज. याच्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये ज्यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली, ज्यांची फलंदाजी खूप चांगली राहिली आणि तब्बल या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना ज्यांच्या बॅट मधून आल्या सर्वाधिक 250 धाबा आणि 4 विकेट मालिकावीरसाठी फ्री सौजन्य आम्हाला देण्यात आलेले आहे ते राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि आकर्षक ट्रॉफीज जे आम्हाला पुरस्कृत केलेले आहे ते सन्माननीय सम्राट सिंग नाईक भैया आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतो. आणि मालिकावीर ठरलेत अर्थातच सांगली जिल्ह्याचा मान, अभिमान आणि 32 शिराळा तालुक्याचा सन्मान अर्थातच मिस्टर विजय जयसिंग पावले सर ठरलेत 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चे मालिकावीराचे मानकरी. आणि सन्माननीय सम्राट सिंग नाईक भैया, प्रकाशजी पाटील मामा आणि सर्जेरावजी मांगडे शेठ या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विजय पावले सरांना मालिकावीराचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. तर विजय पावले सरांना मी विनंती करतो की ज्या ज्या वेळेस विजय पावले सर बोलतात त्या वेळेस मात्र त्यांचं बोलणं खऱ्या अर्थानं स्टेटस पडतं, कारण की अनेक वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव. आणि आज मी नक्कीच विचारेन विजय पावले सरांना की एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि युवा खेळाडूंना काय संदेश द्याल? तब्येत बरोबर नाही, जास्त नाही बोलत आहे, खूप वेळ झाला. आज 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत जी SPL पार पडली, अतिशय खूप थाटामाटात उद्घाटन सोहळा पण झाला आणि मला वाटते आत्ताचा फायनलचा सोहळा पण खूप सुंदर झाला. मला वाटतं या सर्वाच्या पाठीमागं जे उभे होते तुम्ही लोक सर्व, तुम्हा सर्वांचा आभार मानतो. तुमच्याशिवाय ही अपूर्ण आहे सगळी गोष्ट. तर मला वाटतं या सर्व जे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या पाठीमागे मला वाटतं शंकरदादा मोहिते असतील, स्वतः विशालदादा नायकवडे असतील, सम्राट बाबा असतील, सम्राट भाई असतील, सॉरी, या सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही लोकांनी जर जो आमच्या पाठीवर हात ठेवून जे वाक्य पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा, मला वाटतं हे पूर्णत्वाला जाण्याचं कारण हेच आहे की तुम्ही लोक आमच्या पाठीमागे आहे. 32 शिराळा तालुक्यातल्या युवकांच्या मागे तुमच्यासारखी लोक आहेत. जसं काल अमर पण बोलला होता की आमच्या क्रिकेटमध्ये आम्हाला जसे प्रत्येकाच्या पाठीमागं कोणतरी विठ्ठल असतो, तसंच जसं शंकरदादांना तुम्ही विठ्ठल म्हणून संबोधलं. खरंच विठ्ठल तर तुम्ही सगळे लोक आहात, कारण तुम्ही सर्वांचा मान अभिमान आम्ही आमच्या उराशी बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हा लोकांचं आमच्या पाठीवर थाप आहे. मग मी कायम सांगत असतो की मी शिराळा तालुक्यातला आहे, सांगली जिल्ह्यातला शिराळा तालुक्यातला मांगल्या गावातला आहे. कारण मी असं नाही सांगत, बरेच वेळ मला विचारतं कुठलं आहे, बाहेर गावात गेलं, बाहेर राज्यात गेलं, कुठं राज्य सांगतात महाराष्ट्रातलं आहे, पुण्यातलं आहे, पण मी असं न सांगता मी सांगतो मी सांगली जिल्ह्यातला आहे, मांगले गावातला, शिराळा तालुक्यातला आहे. कारण जिथं तिथं फक्त आपल्या गावचं नाव फक्त झालं पाहिजे.
आणि 100% आपल्या अभिमानासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आपल्या तालुक्यासाठी खेळा आणि आपल्यावर ज्या माणसाने विश्वास ठेवला त्या माणसाच्या विश्वासासाठी खेळा. कारण आज क्रिकेट खूप मोठ्या स्तरावर चाललं आहे आणि मला वाटतंय आपल्याला सुद्धा सपोर्ट करणारी माणसं खूप मोठी आहेत आणि ती ज्या पद्धतीने विश्वास ठेवतात त्यावर प्रामाणिकपणानं खरं उतरायचा प्रयत्न करा. खेळ हा कधीतरी वरती खाली होत असतो. आज जसं क्रिकेटमध्ये आपल्या शिराळा तालुक्यात भरपूर काही गोष्टी चालू आहेत, घडामोडी भरपूर चालू आहेत, तर त्या बाजूला ठेवा. मला वाटतं थोड्या बाजूला ठेवा. जिथं खेळायला भेटतंय तिथं 100% द्या. कारण जिथं तुम्हाला चांगलं भेटतंय, मला वाटतंय कुठेही जावा, चांगलं भेटतंय तिथं खेळायला प्रयत्न करा आणि 100% द्यायचा प्रयत्न करा. मला वाटतं हे असोसिएशन ते असोसिएशन असं न करता, भेदभाव न करता कुठेतरी एकत्र येऊन मला वाटतं आपल्या तालुक्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा. इवन स्वतः मोठं होण्यापेक्षा जेव्हा तालुक्याला मोठं करा, 100% स्वतः तुम्ही मोठं व्हालच, त्याच्यासोबत आपल्या तालुक्यातील काही प्लेयर ज्यावेळेस चांगले घडतील त्यावेळी अभिमानानं तुम्ही सांगाल की माझं असोसिएशन करून दावलं. कारण असोसिएशन असं नाही की एक टुर्नामेंट घेतली आणि करून दावली म्हणजे मोठं असोसिएशन झालं. त्या असोसिएशनमधून काहीतरी घडावं, घडण्यासाठी प्रयत्न करा. असं नाही की असोसिएशनमधून फक्त टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या, आयोजन केलं, ती पार पडली आणि निघालो, असं नाही. त्यातून काहीतरी आउटपुट निघावा, त्या आउटपुट निघण्याचा प्रयत्न करा, त्या आउटपुट काढण्याचा प्रयत्न करा आणि जे प्लेयर खेळायला भेटतं त्या प्लेयरनी प्रामाणिकपणे कष्ट करा. कारण आज बघितलं तर मी ज्यावेळेस खेळायला जातो तर मला वाटतं बॉलिंग टाकणाऱ्यांची मला वाटतं थोडीशी तारांबळ उडलेली दिसत होती. कारण कुठे मारेल असं ठीक आहे, एक माझे भरपूर तुम्ही कॅच पण सोडले, पण मला असं वाटतं की तुमच्यात तेवढं कौशल्य आहे की कॅच उडवले तुम्ही तुमच्या बॉलिंगवरती. याचा अर्थ तुमच्यात ती कौशल्य आहे की तुम्ही चांगले आहात. त्या चांगलेपणाचा कुठेतरी मान सन्मान ठेवा आणि त्याच्यावर कष्ट करा. कारण उद्या मी अजून 2-3 वर्ष सांगतो की मला उद्या सुद्धा आपल्या तालुक्यातून अजून 2-4 प्लेयर असे चांगले घडलेले बघायचे आहेत जे या स्तरावर इथे येऊन बोलतील की तुम्ही करून दाखवा. जास्त न बोलता एवढंच मान की अरुणदादा मोहिते यांनी सुद्धा मला भरपूर सपोर्ट केला, आजपर्यंत भरपूर प्रेम केलं. कारण भरपूर असे स्पॉन्सर्स पाहिलेत की हारलं जिंकलं लक्ष न देता निघून जातात, पण हा माणूस असा आहे भैया की आल्यापासून मला एकही मिनिट न विसरता आमच्या 5-6 जणांचं चांगल्या ठिकाणी राहण्याचं सुद्धा नियोजन केलं, खाण्यापासून सगळं. कारण हे सांगण्याचं कारण काय, सगळे करतात पण हा माणूस असा थोडा वेगळा आहे. कारण म्हणजे मला वाटत नाही कुठलाही त्यांनी स्पॉन्सर्सचा ॲटिट्यूड दाखवला मला. कारण सांगण्याचा उद्देश असा आहे की मला वाटतं आम्ही कुठेही जाऊ दे, शंकर दादा असतील, राम एमगर साहेब असतील, विशाल दादा असतील, म्हणजे सर्वच लोक आहेत की आमच्यावरती भरभरून प्रेम करतात. कुठे आहे, काय आहे, कुठे मॅचेस, ह्या सर्व. कारण ह्या लोकांच्या प्रेमापोटी आम्हाला पण उत्सुकता होती, प्लेयर आम्हाला कोणतरी बघतंय, कोणतरी आमचं मान सन्मान राखतंय. मग त्या ह्याच्या पोटी सुद्धा आम्ही खेळण्यासाठी अजून उत्स्फूर्तपणे तयार होत असतो. तर या सर्वांचं मनापासून आभार मानतो. असंच प्रेम ठेवा, अशा स्पर्धा परत भरवत जा. या सर्व प्लेयर लोकांना अशाच संधी देत जा. नक्कीच इथून पुढे आपल्याला चांगले प्लेयर्स घडलेले दिसतील. मला इथं बोलवलं, आल्यावर मान सन्मान ठेवला, चांगला माझा सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा सर्व कमिटी मेंबर्स, अमर असेल आणि बाकीचे सर्व प्लेयर्स, त्या सर्वांसुद्धा आभार मानतो. आणि ही आज जी टुर्नामेंट पार पडली, ही टुर्नामेंट परत अशीच अजून मोठ्या स्वरूपात होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. बघदा विजय पहिले सर ज्यावेळेस त्यांच्याकडे माईक सोपवला त्यांनी सांगितलं की बोलण्याची इच्छा नाही, तब्येत बरी नाही, परंतु जाता जाता बरंच काही सांगितलं की प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जी खंत होती त्यांनी ती बोलून दाखवली की असोसिएशन किती होऊ द्या, परंतु तुम्ही स्वतःचा गेम सुधार आणि स्वतःला क्रिकेटमध्ये कसं पुढे नेता येईल याचा प्रयत्न करा. तुम्ही क्रिकेटमध्ये जे सध्या राजकारण सुरू आहे याकडे लक्ष देऊ नका, तर तुम्ही स्वतःचा खेळ सुधारा. एक चांगल्या मुलाचं मार्गदर्शन आणि यासाठी जर पाहिलं तर विजय पहिले आज प्रत्येकाला घडावं वाटतंय, परंतु प्रत्येकाने त्यांच्यासारखी मेहनत घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही घडाल हा संदेश मात्र त्यांनी दिला. थँक्यू सो मच. मालिकावीराचा किताब त्यांना मिळाला. अभिनंदन भाऊ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण या स्पर्धेमधील 4th क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक क्रियान चॅलेंजर्स आटुगडेवाडी या संघाला या ठिकाणी 4th क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते. पण सुनील भाऊ आटुगडे सातत्याने 6व्या पर्वामध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि या वर्षी
त्यांच्या टीमने चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलेलं आहे आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. अगदी संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय. कैलासवासी रायसिंग फतेहसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ सम्राट भैया नाईक यांच्या वतीनं हे संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. रायसिंग फतेहसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ आदरणीय सम्राट भैया नाईक यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळेल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. क्रियांश स्फोट अटुगडेवाडी हा संघ ठरला या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन सुनील भाऊ अटुगडे आणि अभिनंदन मयूरदादा जाधव. अगदी आज बऱ्याच वर्षांना होईना परंतु 32 शिराळा असोसिएशनची एक आठवण आज सुनील भाऊ अटुगडे यांच्या घरी गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ही खुशी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच एसडी लॉयन्स हा संघ ठरलाय या 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय. कैलासवासी रायसिंग फतेहसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ सम्राट भैया नाईक माजी सभापती शिराळा यांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे ती दादा बॉईज अर्थातच शंकर दादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ दादा बॉईज हा संघ ठरलाय या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि यानंतर आपण या स्पर्धेमधील चॅम्पियन हा किताब देणार आहोत आणि त्याचबरोबर विशेष या ठिकाणी मी संदीप पाटील बबलू जे अध्यक्ष होते 32 शिराळा अध्यक्ष आहेत 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन खास करून या स्पर्धेला ते येऊ शकले नाही कारण की जॉब सांभाळत असताना असोसिएशन भरपूर धावपळ आणि काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांचं देखील मनापासून आभार. आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते शंकर दादा मोहिते आणि विशाल भाऊ नाईकवडी पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ ठरलाय अरुण दादा मोहिते यांच्या मालकीचा संघ अर्थातच विजय पावले सर ज्या टीमचे आयकॉन खेळाडू म्हणून खेळले तो संघ अर्थातच अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ ठरलाय 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ. अभिनंदन संपूर्ण टीम.
अगदी अरुणदादा मोहिते सांगितलं की अगदी साधी राणी एक संघ मालक म्हणून ऍटिट्यूड नाही असा संघ मालक आणि आज मात्र त्यांचं स्वप्न साकार झालं. विजय पावले यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला गेला आणि तो संघ ठरला 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा दादा संघ. अभिनंदन विजय पावले सर, अभिनंदन अरुणदादा मोहिते आणि संपूर्ण टीम. अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ या ठिकाणी ठरलाय 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ. चला संपूर्ण मान्यवरांचं मनापासून आभार. या ठिकाणी या स्पर्धेला ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. डीजे अद्वैत, शिवा जाधव बॉस आपलं देखील मनापासून आभार. ओम साई एमटीसी लाईव्ह आपलं देखील मनापासून आभार. आणि या असोसिएशन चे सर्व अधिकारी पदाधिकारी चुकून जर कुणाचं नाव नामोल्लेख जर राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो आणि विशेषतः सचिन वाघमारे साहेब तुम्ही सगळ्यांची पळापळ केली त्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. हॅलो.